रायगडच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. मतदान करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत आणि त्याचीच वाट बघितली जाते. त्याच्या आधी आपण बोलणार आहोत याच रायगड लोकसभा मतदारसंघातल्या एक महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याबरोबर. सर, महाड तसं बघायला गेलं तर खूप मोठा मतदारसंघ आहे आणि रायगड जर जिंकायचं असेल तर महाड राखावं लागतं, हा गड राखावा लागतो महाडचा. तर तुम्ही कशा प्रकारे तटकरे यांना मदत करणार आहात? कारण की हा गड राखला तर मोठ्या प्रमाणात लीड मिळू शकतं तटकरेंना असं सांगितलं जाते. कशा प्रकारे आपले प्रयत्न आहेत? 100% पूर्ण प्रयत्न चालू आहेत. गेल्या 20 दिवसापासून चांगल्या प्रचारसभा आमच्या झालेल्या आहेत, लोकांशी संपर्क ठेवलेला आहे आणि दिवस रात्र आम्ही सगळे या मतदारसंघामध्ये फिरतो आहे. मतदारसंघामध्ये आज केलेली कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचा फायदा आम्हाला मिळणार आहे. त्यानंतर लोकांशी असलेलं आमचं टच, लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या अडीअडचणी, लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी आमची असणारी धडपड मेहनत, त्याच्यामुळे ही लढाई आम्ही लढतोय ती पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून. खरं आत्ता आपापलं मताधिक्य राखलं तर पुढं अजून आम्हाला ते सोपं जाणार आहे. कारण आत्ता आम्ही 30,000च्या पुढं लीड देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तेवढं आम्ही देणार. हा लीड जर आत्ता एवढा दिला तर माझ्या वेळेला तो 40,000च्या पुढं जाईल, अशा प्रकारचं वातावरण आहे. ठीक आहे, काही ठिकाणी थोडे इतर समाजाच्या माध्यमातून पाठीपुढं होईल, परंतु आमचा जो मतदारसंघ आहे हा अत्यंत चांगला मतदारसंघ म्हणून आम्ही राखलेला आहे. एकी गाव, एकी वाडी, एकी वस्ती की तिथं काम झालं नाही असं कोणी बोलू शकत नाही आहे. त्यामुळे आम्ही विकास कामाच्या जोरावरती हा मतदारसंघ जास्त लीड देऊ शकतो अशी आम्हाला खात्री आहे. एकूण संपूर्ण जर 6 विधानसभा मतदारसंघ पकडले तर त्यामधले 5 तुमच्याकडे आहेत. एक मतदारसंघ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडे आहे. उद्धव ठाकरे गटाकडून जे उमेदवार उपस्थित आहेत, सध्या उमेदवारी आहे त्यांची अनंत गीते, हे याच्या आधी 2 वेळा खासदार झालेले आहेत. ते तुमच्याबरोबर होते पण ते आता वेगळे झालेले आहेत, तुम्ही वेगळ्या गटामध्ये आहात. तर याचा फटका त्यांना बसेल की दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा फटका बसेल? म्हणजे त्यांचं जर पुन्हा निवडून देणार नाहीत लोक त्यांना, तर कोणत्या गोष्टीमुळे नाही देणार? पहिलं तर टोटल ते 6 वेळेला खासदार झाले, त्यातले 2 वेळेला मंत्री झाले, 4 वेळेला खासदार झाले ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून, त्यामध्ये आमचा मतदारसंघ यायचा, आणि नंतर झाले ते रायगड लोकसभा मतदारसंघातून 2 वेळेला, आणि मागच्या वेळेला ते पडले. तर अशा अनुषंगाने 6 वेळेला ज्या माणसाला निवडून दिल्यानंतर एखादी आपत्ती आली, चक्रीवादळ आलं, महापूर आला, दरड कोसळली, काही झालं, तर ज्या लोकांनी आम्हाला 6 वेळेला निवडून दिलं आहे त्यांच्यामुळे आम्ही 2 वेळेला मंत्री झालो. तर ज्या वेळेला प्रसंग आला त्यावेळेला जर तुम्ही उभे राहणार नसाल तो लोक तुम्हाला कुठल्या तोंडाने निवडून देणार? नंबर 1. ठीक आहे, मागच्या वेळेला तुम्ही खासदार नव्हतात पण तुमचं कर्तव्य होतं की बाबा काय करायचं, कसं करायचं, तुम्ही थांबायला पाहिजे. येतात जसे पाहुणे येतात फिरून जातात त्याप्रमाणे एकदा आले, फिरून गेले, ते परत काय आले नाही. कोरोना काळामध्ये हे कुठे होते विचारा, महापुरामध्ये दरड कोसळली तेव्हा कुठं होते विचारा, चक्रीवादळ झालं तेव्हा कुठं होते ते विचारा. मग अशा अडचणीमध्ये जर तुम्ही उभे राहणार नसाल तर जनता तुम्हाला कसं स्वीकारणार? म्हणून आम्हाला गॅरंटी वाटते तटकरे साहेबांना माझ्या मतदारसंघातनं 30,000च्या पुढे लीड देऊ, आणि मग इतर आमचे जे काय 5 एकूण महायुतीचे मतदारसंघ आहेत, उमेदवार आम्ही आहोत, तर आम्हाची खात्री आहे की 2 लाखाच्या आसपास आम्ही तटकरे साहेबांना निवडून देऊ. पण हेच ज्यावेळी आम्ही उद्धव ठाकरे गटातल्या लोकांना विचारतो त्यावेळी हेच आरोप ते तटकरेंवर करतात की तटकरे देखील या सगळ्या काळामध्ये कुठेच आमच्याबरोबर उभे नव्हते, त्यांनी अनेक लोकांना लुबाडायचं काम केलं किंवा थोडंसं धाक दाखवण्याचं काम केलं, रायगडचा विकास त्यांनी रोखून धरला, असे ते आरोप करतात. असं नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये ते लोक होते, त्यांची मुलगी
ते आम्ही सगळे बरोबर होतो. त्यानंतर ज्या वेळेला चक्रीवादळ आलं त्यावेळेला ते सगळे बरोबर होते आणि महापूर आला तेव्हा तर ते कंटिन्युअस होते. खोटं आम्ही बोलणार नाही आणि त्याचं कारण पण नाही. हे विरोधकांना विकास कामाच्या मुद्द्यावरती काहीच बोलू शकत नाही आहेत आणि म्हणून करता ते ह्या गोष्टी सांगतायत असं काही नाही. एक सगळ्यात मोठा प्रकल्प या जिल्ह्यातला रायगड लोकसभा मतदारसंघाचा तो म्हणजे मुंबई गोवा हायवेचा, जो या जिल्ह्यामध्येच रखडलेला आहे गेली अनेक वर्ष आणि त्याच्या मागे देखील अनेकांचं असं मत आहे की तटकरे फॅमिलीमुळे तो रखडलेला गेला आहे. अनेक आरोप होतात. काय वाटतं त्या गोष्टीवरून अनेक लोक जे ते संतप्त आहेत, रागात आहेत, रोष आहे त्यांचा सरकारवर, तर त्या गोष्टीला कसं टॅकल करणार? चुकीचं आहे. कारण कुठल्या खासदाराला कुठल्या आमदाराला वाटतो की आपल्या मतदारसंघाचा विकास होऊ नये म्हणून, हे साप चुकीचे सांगतायत. जो ठेकेदार होता पहिला सुप्रीमो, हा 2011मध्ये डन केला. तेव्हा 2011मध्ये सरकार कोणाचं होतं केंद्रामध्ये? तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ना. मग मला सांगा त्यावेळेला हे झालेले रस्ते आता आम्ही ते प्रगतीपथावर आणतोय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि हा रस्ता ह्या वर्षाच्या एंडिंगपर्यंत आम्ही क्लिअर करू, पूर्ण करू. कुणबी समाज आणि मुस्लिम समाज हे दोन समाज जे आहेत ते या लोकसभा मतदारसंघात महत्त्वाचे घटक मानले जातात आणि आतापर्यंतचा ट्रेंड आहे, प्रवाह आहे की जे प्रस्थापित आहेत त्यांना बाजूला करून नवीन किंवा वेगळ्याच लाटेला किंवा वेगळ्याच लोकांना या ठिकाणून निवडून देण्यात आलेला आहे. तसा कल राहायला गेलेला आहे. यावेळी काय वाटतं, कुणबी समाज आणि मुस्लिम समाज कोणाच्या बाजूने उभं राहील? चुकीचं वक्तव्य करतात. मुस्लिम समाज पण आमच्याबरोबर आहे आणि कुणबी समाज पण आमच्याबरोबर आहे. आम्ही समाजामध्ये कधी तेढ निर्माण करत नाही, वाद निर्माण करत नाही. आमच्याकडे 18 पगड जातीची जो लोक आहेत समाज आहे, पण ते सगळे आमच्या बरोबर आहेत. त्यांचं कारण आहे, मी मगाही सांगितलं, एकही हिंदू मुस्लिम दंगल माझ्या मतदारसंघात आत्तापर्यंत 65 मूल्यात झाली नाही, हो पण देणार नाही आम्ही. त्या लोकांना खात्री आहे की आपला आमदार हे आपल्याला कधीही दूर करणार नाही आहेत. मग या सगळ्या गोष्टीमध्ये कुणबी समाज, आता आम्ही मराठा समाजाचे लोक आहोत, पण आम्ही कधी कुणबी, मराठा, मुस्लिम, बौद्ध अथवा ह्याच्यात कधी वाद करत नाही आहे. उलटा मग माझ्या येतं या मतदारसंघामध्ये मराठा हे जास्त संख्येने आहेत, पण आम्ही कधी असं समाज बेसवरती चालत नाही. आणि त्यामुळे कुणबी समाज असो, मुस्लिम समाज असो, बौद्ध समाज असो, आदिवासी असो किंवा मराठा सगळेच असो, आमच्या इथं गोडी गुलाबीने नांदतो आम्ही. काही कोणाची अडचण नाही. त्यांचे काय निकाह असले, लग्न असले आम्ही जातो, आमच्या इकडे ते येतात. बौद्ध धर्मांची काय लग्नविधी असले आम्ही जातो, ते येतात. कुणबी समाजाचं सर्रास कुठेही आम्ही चुकवत नाही आहे. मग नेमकं यांना असं का टोचतं आहे? यांना एकच टोचतं आहे, आता समाजाच्या नावाखाली मतं मागतायत. विकासाच्या नावाखाली मतं मागायला सांगा. जेव्हा माणूस 6 वेळेला खासदार, 2 वेळेला मंत्री, त्यांनी या मतदारसंघामध्ये ठोस काम एखादं दाखवावं की हे मी ठोस काम केलं. आता मी आणलं 112 कोटीचा ब्रिज दासगावच्या तिथला, 65 कोटीची नळपाणी पुरवठा योजना महाड शहराचे आणले, 94 कोटीचे रस्त्याची मंजुरी घेतली. त्यानंतर माणगावला दिली 48 कोटीची नळपाणी पुरवठा योजना, पोलादपूरला एक शहरासाठी दिली. मग तसं यांनी एखादं मोठं काम दाखवावं ना. मंत्री होते ना ते पण केंद्रातले, असंही नाही, राज्यात पण खाली आपली सत्ता होती. मग मला सांगा कुठल्या आधाराने हे मतं मागतात आणि लोक यांना देणार? ज्यावेळेला ते मंत्री होते तेव्हा सांगितलं आम्ही बांबूची फॅक्टरी आणतो, ह्याची फॅक्टरी आणतो. त्यांनी 1 इंच जरी काही केलं असलं ह्या मतदारसंघासाठी त्यांनी सांगावं, आम्ही स्वीकारतो. शेवटचा प्रश्न विचारतो. शेकापचा या मतदारसंघामध्ये खूप चांगला होल्ड राहिलेला आहे. अनेक वेळा शेकापचे खासदार, आमदार निवडून दिलेले आहेत. आज शेकाप हा पक्ष जयंत पाटील यांच्यासोबत सगळे त्या ठिकाणी आहेत, म्हणजे अनंत गीते यांच्याबरोबर. धैर्यशील माने जे आले होते त्यांना उमेदवारी नाही मिळालेली आहे, त्यामुळे ते थोडेसे नाराज वाटत आहेत. तर हा जो शेकापचा फॅक्टर आहे तो कितपत महत्त्वाचा वाटतो आणि त्यांचे मतदार जे आहेत 2 लाखापर्यंत मतदार असं ते म्हणत आहेत, तर हा कितपत तुम्हाला थोडासा अडसर ठरेल? अजिबात नाही आहे. पहिलं तर शेका पक्षाचा या जिल्ह्यामध्ये पूर्वीचं जे प्राबल्य होतं ते आता राहिलेलं नाही आहे.
पूर्वी त्यांचे 4-4 आमदार असायचे, आता एकही आमदार नाही आहे. जयंतबाई आहेत ते विधान परिषदेचे आमदार, ते पण इतर लोकांच्या जीवावरती येतात. ते खरं त्यांची संख्या काय आहे आमदारांची? पूर्वीचा जो पार्ट होता तो मला वाटतं आता 50% पण राहिलेला नाही त्यांच्याकडं. बरीचशी गावं, वाड्या, वस्त्या, शहरं ही शिवसेनेकडे आलीत, काही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलीत. त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय की 2 लाख मतं ही पूर्वी होती, पण आता तेवढी नाही. आता एक 50,000-1,000च्या जवळपास असली तर, नाहीतर त्यात पण कमी होऊ शकतात. त्याचं कारण जे त्यांची अलिबाग जर सोडलं तर आता तेवढं हे नाही, कारण धैर्यशील दादा आल्यामुळे पेनचा मोठा पट्टा हा इकडं सरकला आणि त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची आम्ही काळजी नाही करत, त्याने आता आमची करायची काळजी. अशा प्रकारचं आम्ही काम करतोय आणि तटकऱ्यांना निवडून देऊ. अजून एक तुमची देखील नाराजी होती काही महिन्यांपूर्वी, म्हणजे पालकमंत्री पदावरून, ती दूर झाली आता पूर्ण, म्हणजे काहीच नाही मनात एकदम? राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय होईल कोण सांगू शकत नाही. हातातोंडाशी आलेला खास खेळाचा कधी काय त्याच्यात परत सांगू शकत नाही. राजकारणामध्ये काही संधी आलेल्या आम्ही थांबवल्या, परंतु आम्हाला अडचण नाही आहे. पूर्वी जे काय आमचं थोडंफार वैमनस्य होतं ते तत्वाने चालण्यासाठी होतं, मला पदासाठी किंवा ह्यासाठी नव्हतं. कारण ते जे काही मंत्री झाले त्यांच्या हिश्श्याचे मंत्री झाले होते, त्याने आमचा हिस्सा हिसकावून घेऊन मंत्री नव्हतं केलं. त्यामुळे आम्ही त्याबद्दल काही दुमत नाही. फक्त त्या मंत्री झाल्यावर त्यावेळेला जे काय थोडी आमची कुरबुर झाली ते जेवण, बाकी आता काय ना. आता आम्ही सगळे हातात घालून काम करतोय. आता त्यांना निवडून देतो आम्ही, तटकरे साहेबांना. उद्या आमच्या निवडणुकीला ते आम्हाला मदत करतील, ते आम्हाला निवडून देण्यासाठी मदत होईल. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर रायगडचा निकाल आता काय लागतो याच्याकडे रायगडच्या जनतेसोबत सगळ्या महाराष्ट्राचं देखील लक्ष लागणार आहे, कारण की अटीतटीची अशी ही लढत होईल असं सांगितलं जात आहे. पाहूयात कोणाच्या पारड्यामध्ये मतदार राजा हा आपलं मत हे देतोय. कॅमेरामन अजित शिवतरकरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.